मी माझ्या पेनचे रिफिल आणण्यासाठी दुकानात गेलो. पेनची किंमत होती 7 रुपये. माझ्याकडे 10 रुपयाच्या 2 नोटा आणि 1 रुपयाची 2 नाणी होती. साधारणपणे ती अशी दिसतात. मी दुकानदाराला 10 रुपयाची 1 नोट दिली, मात्र त्यांनी मला 7 रुपये सुट्टे देण्यास सांगितले. माझ्याकडे तर 1 रुपयाची फक्त 2च नाणी होती. मग मी दुकानदाराला 7 रुपये सुट्टे कसे देणार? मी काय बरं केलं असेल? बरोबर, माझ्याजवळच्या 10 रुपयाच्या 2 नोटांपैकी 1 नोट मी दुकानदाराला दिली आणि त्याच्या बदल्यात 1 रुपयाची 10 नाणी घेतली. आता माझ्याकडे 10 रुपयाची 1 नोट अधिक 1 रुपयाची आधीची 2 नाणी अधिक 1 रुपयाची आत्ताची 10 नाणी आहेत. म्हणजे आता 1 रुपयाची एकूण 12 नाणी झाली. पहिल्या इतकेच 22 रुपये झाले. 1 रुपयाच्या 12 नाण्यांपैकी मी 7 नाणी दुकानदाराला दिली. त्यामुळे माझ्याकडे 22 वजा 7 बरोबर 15 रुपये उरले. माझ्याकडे 1 रुपयाची 2 नाणी होती, मात्र मला 7 रुपये द्यायचे होते, जे त्यातून देणं शक्य नव्हतं, कारण 2 मधून 7 वजा जाऊ शकत नाहीत. 10 रुपयाची नोट किंवा 1 दशक बदलून 1 रुपयाची 10 नाणी घेणे याला हातचा घेणे किंवा उसने घेणे असं म्हणता येईल. एककाच्या घरात दशकाच्या घरातून उसने 10 रुपये घेता आले ते असे. दशक स्थानाकडून 1 दशक दिल्यानंतर उपलब्ध असलेली दशके. दशक एकक. 1 दशक बरोबर 10 हातचा किंवा उसना घेणे. दशकाखाली 2 वजा 1 बरोबर 1. एकक 2 अधिक 10 बरोबर 12. दशक स्थानाकडून 1 दशक घेतल्यानंतर उपलब्ध असलेली एकके. पहिली संख्या, दुसरी संख्या, फरक. एक आणखीन उदाहरण पाहूया. 76,051 वजा 27,978. वरील वजाबाकी करताना एका एककामधून 8 एकके वजा करणे शक्य नाही. त्यामुळे 5 दशकांकडून 1 दशक उचलावा किंवा हातचा घ्यावा लागेल. आपल्याला 5 दशकांकडून 7 दशके वजा करायची आहेत, मात्र त्यासाठी 5 दशके पुरेशी नाहीत. त्यासाठी आपल्याला शतकांकडून 5 उसने घ्यावे लागतील. मात्र शतकाच्या घरात 0 हा अंक आहे, त्यामुळे 0 शतकांकडून 1 शतक घेणे शक्य होणार नाही. आता 0 शतकाला हजाराच्या घराकडून उसने घ्यावे लागतील. हजाराला 7 कडून 1 सहस्त्र घ्यावे लागेल, म्हणजेच असे करावे लागेल. 7 दशहजार हे 6 दशहजाराला 1 दशहजार देतील, म्हणजेच 7 वजा 1 बरोबर 6 दशहजार म्हणजे 60,000. 6,000 अधिक 10,000 बरोबर 16,000. 16,000 हे 0 शतकाला 1 देतील, त्यामुळे 16 वजा 1 बरोबर 15 म्हणजे 15,000. 0 शतक अधिक 10 शतक बरोबर 10 शतक म्हणजे 1,000. 10 शतक वजा 1 शतक बरोबर 9 शतक म्हणजे 900. 5 दशक अधिक 10 दशक म्हणजे 15 दशक म्हणजे 150. 15 दशक वजा 1 दशक बरोबर 14 दशक म्हणजे 140. 1 एकक अधिक 10 एकक बरोबर 11 एकक म्हणजे 11. आता आपण 11 एककांमधून 8 एकके वजा करू शकतो. 11 वजा 8 बरोबर 3 एकके. कोणत्या 2 संख्या मिळून 10 ही संख्या तयार होते हे तुम्हाला माहिती असेल तर वजाबाकी करणे अतिशय सोपे जाते. उदाहरणार्थ 1 अधिक 9, 2 अधिक 8, 3 अधिक 7, 4 अधिक 6, 5 अधिक 5. वजाबाकीच्या अशा इतर आणखी सोप्या पद्धती वापरून पहा. आपण काय शिकलो? जेव्हा आपण कोणतीही संख्या त्यापेक्षा मोठ्या संख्येतून वजा करतो तेव्हा येणारे उत्तर मूळ संख्येपेक्षा नेहमी लहान असते. तसेच या उत्तरात जर लहान अंक मिळवला तर आपल्याला मूळ मोठी संख्या मिळते.
2 अंकी संख्येतून 1 अंकी संख्या वजा करणे. वरीलप्रमाणे 6 अंकी संख्यांची वजाबाकीही शिकलो. हातचा घेणे म्हणजे काय ते आपण शिकलो. 2 संख्यांची वजाबाकी करताना त्यांचे प्रथम विस्तारित रूप लिहावे, मगच वजाबाकी करावी. गरजेप्रमाणे डाव्या बाजूच्या घरातून हातचा उसना घ्यावा. आपले उत्तर तपासून पाहण्यासाठी ताळा करायला शिकलो. 10 रुपये किती प्रकारे तयार करता येतात हे आपण पाहिले. त्यामुळे वजाबाकी सुकर होते. स्वाध्याय. वजाबाकी करा. 83,495 वजा 46,738. 9,45,371 वजा 7,65,490.